त्या महिलांवर सुद्धा हात उगारला जातो आणि उलट ज्यांना मारहाण केली मार लागला त्यांच्यावरच पोलीस कारवाई करतायत। असाच प्रकार सगळीकडे घडतोय आणि म्हणून या दोन गोष्टी ज्या आता आहेत की ह्या सगळ्या अगोदर घडलेत गेल्या 8-15 दिवसापूर्वी, त्याच्याबद्दल अवाक्षर माध्यमामध्ये येत नाही, आरोपी पकडले जात नाही, इथं जे उपस्थित नाही त्यांच्यावर 307 गुन्हा। म्हणजे हे जी काही कायद्याचं उल्लंघन सातत्यानं सरकारकडनं होतंय, कायदा सगळ्यांना सारखा, ते कोणी आता मंत्री नाहीत आमदार नाहीत, तेही निव्वळ आमदार आहेत, त्याच्यामुळे असे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर जो हल्ला होतोय, माजी नगरसेवकांवर हल्ले होत आहेत, त्याबद्दल सुद्धा तातडीनं कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि ती मागणी रणजित सिन्हाकडे केली आहे। आज खरं म्हणजे आम्ही शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंत्रिमंडळाच्या मार्फत पोलिसांवर ज्या पद्धतीने दबाव टाकला जातोय, कायदा सुव्यवस्था धाब्यावर मारून निरपराध पतीला ह्या शिंदे गटाच्या एका माणसाने अगदी हातपाय तोडून टाकले, फ्रॅक्चर झालेलं आहे, आजही ते ग्रस्त ऍडमिट आहे। इथे मात्र पुण्याला एक प्रकारे उदय सामंत सांगतायत की ज्यांनी हल्ला केला तो पूर्वनियोजित हल्ला होता, तो पूर्वनियोजित कट होता। कळवलं जातं की आम्ही अमुक वाजता कोर्टात सादर करणार, पण पुण्याच्या केसमध्ये मात्र आमचे वकील ऍडव्होकेट निंबाळकर यांनी वारंवार विचारणा केली, त्यांना सांगितलं 2-2:30 वाजता आम्ही कोर्टात नेऊ, परंतु अचानकपणे 11:30 वाजता सगळ्या आरोपींना हजर केलं की जेणेकरून आमच्या त्या पकडलेल्या निरपराध लोकांना वकील मिळू नये, न्यायालयामध्ये बाजू मांडता येऊ नये। हा जो काय कपट कारस्थान पोलिसांच्या माध्यमातून हे जम्बो मंत्रिमंडळ करतंय, त्याची दखल आयजीने घ्यावी आणि आयजीने कायदा आणि सुव्यवस्थेचं नियमाप्रमाणे पालन करावं। तुम्ही कायद्याचे रखवालदार आहात, ह्या राज्यकर्त्यांचे आज्ञाधारक नाही, अशा पद्धतीची विनंती आम्ही महासंचालकाने केलेले आणि भविष्यामध्ये सरसकट 307चा वापर करायचा असेल तर बाकीची सगळी आयपीसी कलम रद्द करा आणि 307चा वापर चालू करा, अशा पद्धतीची भूमिका आम्ही आमची मांडलेली आहे। एक महत्वाचा मुद्दा, जसं सेंटरला आहे ना, सेंटरला माननीय नीलमताईंनी महिलांच्या विषयी जो मुद्दा उपस्थित केला, वैजापूरचे स्थानिक आमदार त्यांनी महिलेला जबर मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे, त्याच्यानंतर ते सुरत गुवाहाटी सगळीकडे पळून गेले। बोरनारे नावाचे आमदार आहेत, त्या महिलेलाच म्हणजे जिची तक्रार आहे तिलाच उलट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे। त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सोलापूरचे जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा तो व्हिडिओ त्या स्वतः महिलेनी त्यांच्या म्हणजे ते समोर असताना व्हायरल केला, त्यांना भाजपने पदावरून दूर केलं, परंतु पोलिसांनी काय ऍक्शन घेतली, म्हणजे केवळ पदावरून दूर केलं एवढंच नाही, परंतु तो आरोपी आहे त्या महिलेवर तो आज अनेक वर्ष अत्याचार करतोय, पण कोणताही गुन्हा आजपर्यंत दाखल झाला नाही। त्यामुळे हे शिंदे गटाकडनं हे जे वारंवार पोलिसांवर दबाव टाकला जातात आहे, शिवसैनिकांना त्रास देण्याचा प्रकार चाललाय, याचा निषेध तर आम्ही करतोच आहे या ठिकाणी, परंतु आम्ही राहुल शेवाळेंचा महत्वाचा विषय तो तर व्हिडिओ भयानक व्हायरल आपण सगळ्यांनी पाहिला, त्याच्यापेक्षा घाणेरडे व्हिडिओ आहेत असं आम्हाला समजतंय, परंतु हे अतिशय अश्लाघ्य आहे आणि हे शिवसेना आम्ही या ठिकाणी सर्व आमदार खासदार आलोय, आम्ही खपवून घेणार नाही। मोठ्या खंडपीठाकडे पाठवणार आहेत आणि पक्षाच्या चिन्हाबद्दल निवडणूक आयोगाने कुठलाही निर्णय घेऊ नये असं कोर्टानं म्हटलेलं आहे। आपलं काय म्हणणं? मला वाटतं कालच माननीय सर्वोच्च न्यायालयानं ज्या पद्धतीनं त्यांच्या वकिलांना उलट प्रश्न केले तेव्हा लक्षात येत होतं की त्यांचे वकील सुद्धा, तुम्ही पहा त्यांचं संबंध जी आर्ग्युमेंट झाली, वाद झाले, त्याच्यामध्ये त्यांनी कुठलाही कॉन्स्टिट्यूशनल कुठला संविधानात्मक विषय नाही मांडला, कायद्याचा सुद्धा कुठलाही उल्लेख केला नाही, ते लॉजिक मांडत राहिले सातत्यानं। ते लॉजिक मांडत होते तेव्हा लक्षात येत होतं की हे लॉजिक चालणार नाही, कायदा चालणार आहे, आणि म्हणून त्यांच्यावर ताशेरे आज अपेक्षा होती, पण मला कल्पना होती, कारण तेव्हा सुद्धा कोर्टाने त्यांना सांगितलं तुम्हाला आम्ही 10 दिवस दिले, त्या 10 दिवसात तुम्ही काय केलं, मग आता तुम्ही बोलूही नका,
सरळ निवेदन द्या असं सांगितलं आणि ते निवेदन आज मिळालंय. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी अगोदरच सांगितलं होतं की कॉन्स्टिट्युशनल बेंच आम्ही करू आणि म्हणून आता कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे जात असेल त्याप्रमाणे 8 तास. आता मला आमचा हा मुद्दा नका बाजूला टाकू म्हणजे तोही मुद्दा ऐकून हे पूर्ण होऊ दे ना. आता तो बोलतो ना मी नंतर मुद्दे बाजूला जातात. आता आम्ही हाँ हिंदी में बात करते निवेदन के बारे में अरविंद सावंत जी हिंदी में आपके साथ बात करेंगे. पहली बात ऐसी है कि आज हम शिवसेना के हमारे विधान परिषद की उपसभापति महोदया नीलम गोरे जी, हमारे पार्टी के सचिव विनायक राव जी, हमारे विधायक पुढे गेला अजय चौधरी जी, हमारे दोनों विधायक यहाँ खड़ी है, कायदे जी मनीषा कायंदे जी है, सचिन नायर जी है. हम लोग सभी आज महामहिम अपने महाराष्ट्र के आईजी साहब है इनसे मिलने आए थे. बात ऐसी कि कल एक हादसा हुआ पुणे में, जबकि आपने वो हादसा पूरा उसमें दिखाया हुआ है. उस हादसे में कहीं भी किसी के हाथ में कुछ भी हथियार दिखता नहीं, फिर भी जाकर जानबूझकर कंप्लेंट करनी, गलत कंप्लेंट करनी और उसको लेकर जो लोग वहाँ मौजूद भी नहीं थे. तो यहाँ तो हमारे एक मुंबई के तोरत करके मुंबई में घर में थे, उनको सुबह 2-2:30 बजे उनके घर पे जाके उनको यहाँ से लेकर पुणे में गए, जबकि उनका कोई ताल्लुकात भी नहीं. अच्छा, लेकर जाने के बाद में उन्होंने क्या किया, 307 जो कलम है वो अटेम्प्ट टू मर्डर ये कलम लगाया आपने. अच्छा किया, वो बहुत गंभीर कलम है, का जीवन उद्ध्वस्त हो सकता है. ऐसे कलम लगाकर जो दहशत राज्य की बड़ी सरकार जो मंत्रियों की ये दहशत बता रही है. अब बात ऐसी है कि इसके पूर्व जितनी भी घटनाएं हुई वहाँ आप कुछ नहीं करते. जैसे कि हमारे प्रसाद सावंत है, जिनको प्रमाथेरान के उनको इतना बुरी तरह से पीटा, वो महात्मा गांधी हॉस्पिटल में एडमिट है. उन्होंने सारे लोगों के बताया, अपने कैमरे में गाड़ी आई है, उनके ऊपर आज तक कोई भी कलम दर्ज नहीं हुआ, ना कोई FIR हुआ उसके, ना किसी को आज तक अरेस्ट की, ना 307 लगाया. अब ये कैसे हो सकता है? आपने डोंबिवली में, कल्याण में हमारे पदाधिकारियों को मारा, वहाँ कुछ किसी को अरेस्ट नहीं होती. आपने सांगली में हमारी एक महिला है जो ग्राम पंचायत की सरपंच है या पंचायत की सदस्य है, उसके पति को कहा कि यहाँ आ जाओ, अगर नहीं आती है तो वहाँ एक आनंद पवार करके शिवसेना के पूर्व जिला उनके सहयोगी में जाकर उसको इतना पीटते कि उसके पैर तोड़ डाले. अब आप बताओ, तो वहाँ 307 नहीं लगेगी, वहाँ किसी को अरेस्ट नहीं होगा. तो ये आप कर रहे हो एक तरफ, मतलब जो भी उनके साथ है उनको पूरी सुरक्षा, मारो किसी को कुछ भी करो, और जो यहाँ है जो कुछ भी नहीं कर रहे उनके ऊपर 307 डालो. ये सारी चीजें आज रणजीत शेख साहब के सामने लाई गई है और अपेक्षा करते हैं कि कानून बरकरार रहे, कानून व्यवस्था बरकरार रहे. कानूनन जो लोग हैं वो गुलाम नहीं है किसी के. दूसरी बात हमारी अपनी नीलम गोरे जी ने रखी, वो बात ये थी कि ये सारे विधायक हाल ही में आप देखते हो कि कहाँ गए थे. सारे विधायक गए सूरत, फिर गए गुवाहाटी, फिर गए गोवा, और महाराष्ट्र की पुलिस ने उनको जो सुरक्षा बरकरार की है उस सुरक्षा रक्षक को लेकर महाराष्ट्र छोड़कर ये सारे पुलिस उनके साथ में घर के नौकर है क्या तुम्हारे? तो उनके ऊपर किसने कार्रवाई की? वो गए कैसे? उनके अधिकारियों ने उनको अनुमति दे दी थी दूसरे राज्यों में जाने की? तो ये सारी उसकी भी जांच होनी चाहिए. गलत सलत इल्जाम लगाना, बदनाम करना. अब उनकी, जैसे इन्होंने अभी मनीषा कायंदे ने कहा कि उनके जो विधायक है, उनके जिला परिषद के अध्यक्ष है उनके भारतीय जनता पार्टी के, वो महिला के ऊपर के अत्याचार है उसकी वीडियो आई है. ऐसे जितने भी आते हैं उनके ऊपर कार्रवाई नहीं. अभी तो एक को तो उन्होंने नेता बना के रखा है सांसद ने, उनके ऊपर कार्रवाई नहीं. लेकिन किसी जो नहीं है उसके ऊपर कुछ भी कलम लगाए कार्रवाई चालू है. ये गलत चल रहा है, उसकी हमने जानकारी उनको दी. आरोप ये भी लगाया गया है दीपक केसरकर की तरफ से कि उदय सामंत को जिस तरह से अटैक किया गया, भड़काऊ भाषण दिए गए हैं कुछ शिवसेना नेताओं की तरफ, उसको इंस्टिगेट करके जो अटैक हुआ है. नहीं बाबा, ऐसे थोड़े होता. अगर होता तो एक बात पे, ये यही तो बहाने हैं. आप उल्टा, मैं आपको माध्यम से प्रार्थना करता हूँ, आदरणीय उद्धव साहब ने ये जब हुआ और ये शपथ ग्रहण करने आ रहे थे यहाँ अपने महाराष्ट्र में फ्लोर टेस्टिंग के लिए आ रहे थे, उद्धव साहब ने कहा आने दो उनको, एक नई जनतंत्र की एक नई परिभाषा भी आप देख लो.
कुछ भी नहीं करना। इसलिए महाराष्ट्र आज भी शांत है। आप देखिए उनके समय में एक भी दंगा महाराष्ट्र में नहीं हुआ। इतनी संयमी नेता हैं और उसके ऊपर कितने गंदे इल्जाम लगाते हो आप। अगर करना होता तो कभी करते, वो तो नहीं। अभी लोग गुस्से में तो है, स्वाभाविक कभी परीक्षा एक प्रतिक्रिया आ जाती कहीं। इसका मतलब ये नहीं कोई भड़काऊ कहता है तो कहने की जरूरत नहीं पड़ती। इतना भी ध्यान मेरे को कहने की भी जरूरत नहीं पड़ती, लेकिन नहीं है, हमें नहीं करना है। यही तो भाजपा चाहती है और ये बार बार वो कहते हैं उद्धव साहब।